Okay, so welcome you all in second part of today's lecture. So now we continue with the adverse drug reactions which is associated with quinidine. Okay, so we discuss in brief regarding each adverse effect which is associated with quinidine. Okay, so first adverse effect is that cardiac toxicity. Okay, so quinidine is generally used as an antiarrhythmic drug. So still these drugs act as an antiarrhythmic drug. Some drugs are itself which cause an arrhythmia. Okay, so अरेथमियाच्या डिसऑर्डर्समध्ये जे ड्रग यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट त्याच्यातले काही ड्रग असे आहेत की ते स्वतःच अरेथमिया कॉज करतात. ओके, का करत असतील ते अरेथमिया कॉज? कारण का आपल्याला माहिती आहे की अरेथमिया विच इज जनरली असोसिएटेड विथ इन्क्रीज इन टू द हार्ट रेट और डिक्रीज इन टू द हार्ट रेट, राईट. सो जर हार्ट रेट इन्क्रीज झाले असतील तर आपण काय करणार आहे, हार्ट रेट कमी करणारे एजंट देतो, कारण का नॉर्मल लेवलला आपल्याला हार्टबीट आणायचे असतात. ओके, बट ते जे हार्ट रेट कमी करणारे आहेत ते हार्ट रेट नॉर्मलपेक्षा सुद्धा जास्त कमी करण्याचे चान्सेस आहेत. ओके, किंवा जर कमी झालेले हार्टबीट आहेत ते जास्त वाढवण्यासाठी किंवा नॉर्मल लेवलला आणण्यापर्यंत ते हार्टबीट वाढवणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे हार्ट रेट इन्क्रीज करणारे एजंट ॲज अन अँटीअरेथमिक ड्रग म्हणून आपण इथे यूज करतो. ओके, बट ते काय करणार आहेत की नॉर्मलपर्यंतच वाढवणार आहेत का? मे बी ते नॉर्मलपेक्षा सुद्धा जास्त हार्टबीट वाढू शकतात. ओके, so that's why this antiarrhythmic drug which also possess the arrhythmia effect itself. Okay, so त्याच्यामुळे it possess the cardiac toxicity also. ओके, सो त्याच्यामुळे हार्टच्या डिसऑर्डरमध्ये जरी हे एजंट यूज होत असले तरी ते सम काइंड ऑफ कार्डियक टॉक्सिसिटी एक्झर्ट करतात. ओके, so cardiac toxicity that includes the bradycardia effect, that is decrease into the heart rate. Also it possesses the conduction block. Okay, so nerve impulses जे हार्टमध्ये कंडक्शन होतं ते ब्लॉकिंगचा तो इफेक्ट दिसून येतो. ओके, देन कार्डियक स्टँड स्टील इफेक्ट. ओके, मीन्स हार्टचे जे फंक्शन आहे ते थोड्या वेळासाठी तसंच स्टॉप होतं. ओके, then muscular extrasystole is there, tachycardia effect is there. Tachycardia, it is nothing but the increase into the heart rate. Okay, then ventricular fibrillations. Okay, so all this toxicity effect which is common, which is associated with quinidine. Okay, so कोणते आपण बघितलेले आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घेत जा. ब्रॅडिकार्डिया आहे कार्डियक टॉक्सिसिटीमध्ये, देन कंडक्शन ब्लॉक, कार्डियक स्टँडस्टिल इफेक्ट, मस्क्युलर एक्स्ट्रासिस्टॉल, टॅकिकार्डिया, वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन्स. ओके, सो ह्या टर्म ऑलरेडी तुम्ही ह्या टर्म्सशी फॅमिलियर आहात. ओके, सो आपले जे प्रिव्हियस लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या टर्म क्लिअर केलेले आहेत. ओके, सो हे जे हार्टशी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत विच इज असोसिएटेड विथ क्विनिडीन कार्डियक टॉक्सिसिटी. ओके, so when this quinidine which get combined with the digitalis. Okay, so जेव्हा quinidine आणि digitalis हे कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात तेव्हा काय होणार आहे तर जनरली when quinidine and digitalis get combined and get used, it causes the cardiac arrest or ventricular fibrillation is there. Okay, so quinidine सोबत जेव्हा digitalis administered केला जाता that results into a cardiac arrest or ventricular fibrillation is there. Okay, so this is because of extreme depression of SA node and AV conduction. Okay, due to the combined effect of this quinidine and digitalis. Okay, so quinidine आणि digitalisच्या combined effect मुळे काय होतं आहे तर SA node आणि AV नोडचं जे कंडक्शन आहे ओके त्याच्यामध्ये काय होतं त्यांचं डिप्रेशन होतं. ओके, अँड दॅट्स वाय इट्स कॉजेस द कार्डियक अरेस्ट लाईक कंडिशन्स. ओके, सो दीज आर द कार्डियक टॉक्सिसिटी विच इज असोसिएटेड विथ क्विनिडीन. ओके, अँड व्हेन क्विनिडीन गेट कंबाइंड विथ द डिजिटालिस इट प्रोड्युसेस अ कार्डियक अरेस्ट or the ventricular fibrillation like conditions. Okay, now next adverse drug reactions which is associated with quinidine is that embolic phenomenon. Okay, so embolic phenomenon आपण जेव्हा जे आपण ॲट्रियल फिब्रिलेशन बघितलं होतं ही टर्म. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ॲट्रिया रिजन आहे. ओके, त्याच्यामध्ये जे फिब्रिलेटरी इफेक्ट मिळतो त्याच्यामुळे काय होतं ब्लड जे आहे ॲट्रियामधलं ते पूल होतं. ओके, पूल होतं आणि मग त्याचं काय होतं एम्बॉलिझम होतं, म्हणजे ब्लड जे आहे ते
पूल होऊन क्लॉट फॉर्मेशन होतं ॲट्रियामध्ये. ओके, आणि तो क्लॉट जेव्हा रिलीज होणार आहे, जेव्हा प्रेशर कमी झाल्यानंतर जेव्हा तो रिलीज होतो तेव्हा मग तो आर्टरीमध्ये जाऊन आर्टरी ब्लॉक करतो. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज एम्बॉलिक फिनॉमिनन. ओके, सो व्हॉट हॅपन इन एम्बॉलिक फिनॉमिनन? दॅट इज सडन रिस्टोरेशन ऑफ सायनस रिदम इन द पेशंट. ओके, सो जेव्हा सायनस रिदम जे आहे त्याचं सडन रिस्टोरेशन होतं विथ क्रोनिक ॲट्रियल फिब्रिलेशन. ओके, सो जेव्हा क्रोनिक ॲट्रियल फिब्रिलेशन होतं आहे दॅट रिझल्ट्स इन टू अ डिसलॉग ऑफ दिस थ्रोम्बॉय विच इज अटॅच टू द ऑरिक्युलर अपेंडेजेस. ओके, सो त्याच्यामुळे ॲट्रियाची जी वॉल आहे त्याच्यामध्ये अपेंडेज फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये ब्लड जे आहे त्याचं एम्बॉली फॉर्म होतात, दॅट इज ब्लड क्लॉट फॉर्म होतं. ओके, सो these may results into a embolic occlusion of vessels of vital organ. ओके, सो त्याच्यानंतर ते काय होणार आहे, ब्लड थ्रू सर्क्युलेट होणार आहे बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे ज्या काही वेसल्स आहेत ब्लड वेसल्स त्या ब्लॉक होणार आहेत. ओके, सो तर त्या ब्लड वेसल्स जर व्हायटल ऑर्गन्सला जर ब्लड सर्क्युलेट करत असतील, ब्लड सप्लाय करत असतील तर त्या ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर ऑर्गनचा ब्लड सप्लाय आहे तो अल्टर होणार आहे. ओके, so this may results into a prophylactic, generally this may results into the sudden stoppage of working of that organ. Okay, so त्याच्यामुळे त्या ड्यू टू द लॅक ऑफ ब्लड सप्लाय त्या ऑर्गनचं जे फंक्शन आहे ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. अँड दॅट मे इवन कॉजेस अ डेथ लाईक कंडिशन्स. ओके, सो टॉक्झिक इफेक्ट एम्बॉलिक फिनॉमिननचं काय असू शकतो, पर्सनची डेथसुद्धा ह्याच्यामुळे होऊ शकते. ओके, सो प्रोफायलॅक्टिक अँटीकोअग्युलंट थेरपीज रिड्युसेस दिस डेंजर. ओके, सो त्याच्यामुळे अँटीकोअग्युलंट थेरपी प्रोव्हाइड केली जाते विच रिड्युसेस दिस डेंजर ऑफ दिस that is danger effect, that is death of that person is reduces with the help of using of anticoagulant drug. Okay, so anticoagulant यूज केल्यामुळे काय होणार आहे, जे एम्बॉली फॉर्म होत आहेत, जो ब्लड क्लॉट ब्लड पूल झाल्यामुळे ॲट्रियाच्या ह्याच्यामध्ये जो अपेंडेजेस फॉर्म झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे ब्लड क्लॉटिंगचा इफेक्ट आहे तो क्लॉट झालेला ब्लड आहे त्याचा काय होणार आहे, मग ब्लड क्लॉट झालेला आहे ते डिझॉल्व होणार आहे. ओके, with the help of anticoagulant. Okay, so this is the embolic phenomenon. Okay, now next adverse effect which is associated with quinidine is that heart failure. Okay, so quinidine may precipitate a heart failure in patient with atrial fibrillation if they are not primarily digitalized. Okay, so generally ज्या पेशंटमध्ये ॲट्रियल फिब्रिलेशन टाईप ऑरेथमिया दिसणार आहे, ओके, जर त्या पेशंटमध्ये डिजिटलिस थेरपी यूज केलेली नसेल सुरुवातीला, ओके, क्युनिडिनची ट्रीटमेंट त्या पेशंटला सुरू केली तर दॅट रिझल्ट्स इन टू अ हार्ट फेल्युअर. ओके, सो त्या पेशंटमध्ये हार्ट फेल्युअर ही कंडिशन दिसू शकते. ओके, सो दिस इज द ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ क्युनिडिन. ओके, नेक्स्ट इज दॅट हायपोटेन्शन. ओके, सो क्युनिडिन जे आहे ते लार्ज डोसेसमध्ये हायपोटेन्शन कॉज करतं. ओके, आपण त्याचा इफेक्ट बघितलेला आहे की ब्लड वेसल्सवर जो आहे ब्लड प्रेशरवर त्याचा आपण इफेक्ट बघितलेला आहे ऑलरेडी की इट कॉजेस द फॉल इन ब्लड प्रेशर. ओके, सो दिस हायपोटेन्शन विच इज जनरली इन लार्ज डोसेस, जेव्हा क्युनिडिनचा लार्ज डोस होणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू अ हायपोटेन्शन लाईक ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, नेक्स्ट इज दॅट मिससिलेनियस टॉक्झिसिटी. ओके, दॅट इन्क्लूड द इंटॉलरन्स अँड सिंकोनिझम. ओके, इंटॉलरन्स अँड सिंकोनिझम. ओके, सिंकोनिझम विच इज असोसिएटेड विथ जनरली इट इज अन पॅथॉलॉजिकल कंडिशन caused by an overdose of quinine. Okay, quinine or their quinine, any kind of quinine alkaloids which is present into the cinchona bark. Okay, so symptom which is associated with synchronism that includes the impairment of hearing. Okay, नीट ऐकायला येत नाही. tinnitus is there, that is ringing of ear. Okay, so कानामध्ये रिंगिंगचा आवाज येत राहतो. Okay, next is that symptoms which is associated with synchronism is that vertigo. Okay, then vertigo means चक्कर आल्यासारखं होतं. then blurring of vision. Okay, blur दिसायला लागतं. confusion is there, headache is there. Okay,
देन खूप घाम येतो, स्वेटिंग इज देअर, फ्लशिंग ऑफ स्किन इज देअर, म्हणजे स्किनच्या रिजनमध्ये काय होतं, मोर ब्लड जे आहे त्याचा सप्लाय होतो. दॅट इफेक्ट इज नोन ॲज फ्लशिंग इफेक्ट. ओके, सो दीज आर द सिम्टम्स विच इज असोसिएटेड विथ miscellaneous toxicity of quinidine. Okay, that includes the synchronism and intolerance. Okay, next is that other effect which is associated with adverse drug reactions of quinidine, that include nausea, vomiting, diarrhea, convulsions, respiratory failure are also known toxicity of quinidine therapy. Okay, so जेव्हा quinidineचा डोस जास्त होणार आहे त्याचे ॲडवर्स इफेक्ट ऑर टॉक्सिक इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ क्विनिडिन, दॅट इन्क्लूड nausea, vomiting, diarrhea is there, convulsion is there, respiratory failure which is also associated with quinidine toxicity. Okay, so these are the adverse drug reactions which is associated with quinidine. Okay, so now next we continue with preparation and doses of quinidine. Okay, so quinidine sulfate IP 200 to 400 mg dose every 6 hours. Okay, so this quinidine sulfate tablet is generally used. Okay, डोस काय आहे, डोस रेंज 200 to 400 या रेंजमध्ये डोस प्रिस्क्राईब केला जातो डिपेंडिंग अपॉन पेशंट कंडिशन. ओके, सिव्हिअरिटी ऑफ डिसीजेस त्याच्यावर डिपेंड आहे. 200 ते 400 या रेंजमध्ये क्विनिडिन सल्फेटची टॅबलेट जी आहे ती प्रिस्क्राईब केली जाते फॉर एव्हरी 6 hours. Okay, so this is the preparation and dosage regimen for quinidine drug. Okay, now next we continue with the drug interaction of quinidine. Okay, so quinidine drug interactions कोणत्या आहेत त्या आपण बघूया. So drug interaction which is associated with quinidine, that is फर्स्ट आहे डिजिटॅलिस सोबत. ओके, सो इन्क्रीजेस द डिगॉक्झिन प्लाझ्मा लेवल अँड रिस्क ऑफ डिजिटॅलिस टॉक्झिसिटी. ओके, सो आपण सुरुवातीला जो ॲडवर्स इफेक्ट कार्डियक टॉक्झिसिटीच्या मध्ये बघितलं होतं आपण की डिजिटॅलिस आणि क्विनिडिन जेव्हा एकत्र दिले जातात पेशंटला तेव्हा कार्डियक अरेस्ट होतं. राईट, सो तो इफेक्ट कसा मिळणार आहे ते आता आपण इथे ड्रग इंटरॅक्शन्समध्ये बघणार आहोत की quinidine which is generally responsible for increase into the plasma level of digoxin. Okay, so it increases the digoxin plasma level and thereby it increases the risk of digitalis toxicity. Okay, so due to the increase into the quantity of digitalis, that is digoxin जे मेन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे डिजिटॅलिसचा, त्याची क्वांटिटी प्लाझ्मामध्ये इन्क्रीज करतं. त्याच्यामुळे काय आहे त्याचे जे टॉक्सिक इफेक्ट आहेत ते दिसून येतात. ओके, so generally T-half reduced by agent that induce drug metabolizing enzyme. Okay, next आहे की फिनोबार्बिटल फिनिटॉइन लाईक ड्रग आहेत विच इज जनरली ते काय करणार आहेत, ह्या ड्रगचं जे T-half आहे. ओके, प्लाझ्मा T-half आहे. प्लाझ्मा T-half म्हणजे काय, जनरली हाफ लाईफ म्हणजे काय, T-half इट इज नथिंग बट द हाफ लाईफ. ओके, सो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याचा हाफ पोर्शन जे आहे, हाफ क्वांटिटी जी आहे ती बॉडीमधून रिमूव्ह होण्यासाठी, इलिमिनेट होण्यासाठी जेवढा वेळ लागतो तो त्या ड्रगचा हाफ लाईफ असतो. ओके, सो हाफ लाईफ रिड्यूस्ड बाय द एजंट दॅट इंड्यूस ड्रग मेटाबोलायझिंग एन्झाईम. ओके, म्हणजे असे ड्रग्स जे आहेत की जे मेटाबोलायझिंग एन्झाईम जे आहेत ते इंड्यूस करतात. ओके, अँड देअर बाय दे रिड्यूसेस द T-half. Okay, that is half life of drug that include the phenobarbital and phenytoin drug. Okay, so this is the interaction which is associated with quinidine along with the phenobarbital or phenytoin drug. Okay, next आहे में enhance the activity of coumarin anticoagulants and other drug metabolized by the hepatic microsomal enzymes. Okay, so quinidine आणि जेव्हा हे जे अँटीकॉग्युलंट्स ड्रग्स आहेत किंवा अदर ड्रग्स आहेत विच इज मेटाबोलाइज्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम्स. ओके, सो हिपॅटिक रिजनमध्ये जे मायक्रोझोमल एन्झाईम आहे त्याच्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम होतं. अशा ड्रगची ॲक्टिव्हिटी जी आहे ती क्विनिडिनमुळे इन्क्रीज होते. ओके, सो दॅट इन्क्लूड्स द कौमारिन अँटीकॉग्युलंट्स अँड अदर ड्रग विच इज मेटाबोलाइज्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम. ओके, नेक्स्ट दॅट इज cardiotoxic effects exacerbated by hyperkalemia. ओके, सो कार्डियक टॉक्झिसिटी जी मिळते
विच इज जनरली ड्यू टू द हायपरकॅलेमिया इफेक्ट. ओके, सो पोटॅशियमची क्वांटिटी जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. हायपरकॅलेमिया म्हणजे काय, इन्क्रीज इन टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम आयन. ओके, सो जर पोटॅशियम सप्लिमेंट वगैरे ह्या कंडिशनमध्ये दिली गेली तर त्याच्यामुळे त्याची टॉक्झिसिटी ती आहे ती अजून सिव्हिअर होऊ शकते. ओके, सो दीज आर द इंटरॅक्शन ऑफ क्युनिडिन अमंग्स द सेव्हरल ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये आपण डिजिटॅलिस बरोबर बघितलं आहे, त्यानंतर फिनोबार्बिटल फिनोटॉइन ड्रग बरोबर बघितलं आहे, कौमारिन अँटिकोअग्युलंट्स अँड अदर ड्रग विच इज जनरली मेटाबोलाइज्ड विथ द हेल्प ऑफ हिपॅटिक मायक्रोझोमल एन्झाइम्स अँड ऑल्सो पोटॅशियम सप्लिमेंटसोबत क्युनिडिनचे आपण इंटरॅक्शन्स बघितलेले आहेत. ओके, सो क्युनिडिन आणि डिगॉक्झिन जो आहे म्हणजे डिजिटॅलिससोबत क्युनिडिनची इंटरॅक्शन होते आणि त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट हा जो इफेक्ट मिळतो विच इज जनरली ड्यू टू द क्युनिडिन आहे विच ॲक्ट्स ॲज अन अँटी अरेथमिक ड्रग. राईट, सो अरेथमियामध्ये जो रिदम हार्टबीट जे इरेग्युलर झालेले असतात ते नॉर्मल लेवलला आणण्यासाठी क्युनिडिन यूज केलं जातं. ओके, आणि डिगॉक्झिन आहे विच इज अन आयनोट्रॉपिक ड्रग. ओके, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर विच इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर. ओके, सो हार्ट फेल्युअरमध्ये जे हार्टचं बीटिंग जे आहे ते अनेबल होतं की हार्ट बीट होऊ शकत नाही आहे, त्या कंडिशनमध्ये डिगॉक्झिन दिलं जातं. ओके, सो काय होणार आहे, फर्स्ट डिस्प्लेसमेंट ऑफ डिगॉक्झिन फ्रॉम प्रोटीन बाइंडिंग साईट. ओके, सो क्युनिडिन काय करणार आहे, डिगॉक्झिन जे आहे ते प्रोटीन बाइंडिंग साईटपासून त्याला डिस्प्लेस करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे डिगॉक्झिन आहे विच इज फ्रीली अवेलेबल इन टू द प्लाझ्मा. ओके, सो ब्लडमध्ये डिगॉक्झिन फ्रीली अवेलेबल राहतं. सो कोणत्या प्रोटीनपासून त्याला तो डिस्प्लेस करणार आहे, दॅट इज albumin. Okay, and this is an displacement type of interaction. Okay, next is that inhibition of PGP by quinidine. Okay, so this is an P type of glycoprotein. Okay, so it inhibits the P type of glycoprotein, okay, in gastrointestinal tract. Okay, and that results into a efflux of protein and decrease its absorption. Okay, so त्याच्यामुळे काय होतं आहे, डिगॉक्झिनचा जो ॲब्सॉर्प्शन रेट आहे तो सुद्धा तो डिक्रीज करतं. ओके, सो त्याच्यामुळे मोर क्वांटिटी डिगॉक्झिन जे आहे ते फ्रीली अवेलेबल राहतं बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे त्याची जे इफेक्ट आहे तो मोर प्रोनाऊन्सली मिळतो. ओके, सो त्याच्यामुळे डिजिटॅलिसची टॉक्झिसिटी अराईज होते व्हेन कंबाईन विथ क्युनिडिन ड्रग. ओके, सो क्युनिडिन इन्क्रीजेस द बायो अवेलेबिलिटी ऑफ डिगॉक्झिन व्हेन ॲडमिनिस्टर्ड कॉन्करंटली विथ डिजिटॅलिस. ओके, सो त्याच्यामुळे क्युनिडिन आणि डिजिटॅलिस जेव्हा एकत्र ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा क्युनिडिनमुळे काय होतं, डिजिटॅलिसची जी बायो अवेलेबिलिटी आहे मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग विच इज अवेलेबल इन टू अ ब्लड. ओके, सो ब्लडमध्ये ॲक्शनसाठी जे कॉन्सन्ट्रेशन अवेलेबल असतं दॅट कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग. ओके, सो दिस क्युनिडिन विच इज जनरली causes the increase into the bioavailability of quinidine. Okay, so त्याच्यामुळे more quantity quinidine available राहतं for their action and therefore it possesses a toxic effect on heart and it causes the arrest of heart. Okay, or failure of heart or the ventricular fibrillatory effect is there. Okay, so this is the interaction which is associated with quinidine and digoxin. Okay, now we continue with therapeutic uses of this क्युनिडिन ड्रग. ओके, सो थेरापेटिक युजेस काय आहेत क्युनिडिनचे, इट इज जनरली युजफुल इन टू द ॲट्रियल फिब्रिलेशन कंडिशन. ओके, सो ॲट्रियल फिब्रिलेशन आहे त्याच्यामध्ये जनरली क्युनिडिन ड्रग मोर प्रोनाऊन्सली मोर प्रोटोटाईप ऑफ ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके, so this quinidine generally used for the conversion of atrial fibrillation to a नॉर्मल सायनस रिदम. ओके, सो ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये जो ॲट्रियाचा जो रिदम अल्टर झालेला असतो तो नॉर्मल सायनस रिदमला आणण्यासाठी क्युनिडिन आहे तो यूज केला जातो. ओके, सो मोस्ट फेवरेबल रिस्पॉन्स ऑकर्स इन द पेशंट विथ द हायपरटेन्शन. ओके, सो ज्या पेशंटमध्ये हायपरटेन्शन आहे त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली ॲट्रियल फिब्रिलेशन हा इफेक्ट दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये जो ॲट्रियल फिब्रिलेशन इफेक्ट दिसून येणार आहे तर नॉर्मल सायनस रिदमला आणण्यासाठी क्युनिडिन ड्रग यूज केला जातो. ओके, सो द पेशंट विथ ॲट्रियल फिब्रिलेशन्स आर जनरली डिजिटलाइज्ड प्रायोर टू अ क्युनिडिन थेरपी. ओके, पण अशा पेशंटमध्ये
ते जे पेशंट्स आहेत ते डिजिटलाइज थेरपीने प्रायो ट्रीटमेंट त्यांची केलेली असली पाहिजे. ओके, सो इन केस ऑफ हायपरटेन्शन और एनी काइंड ऑफ फिब्रिलेटरी इफेक्ट ऑन द हार्ट, द पेशंट मस्ट बी ट्रीटेड फर्स्ट विथ डिजिटॅलिस. ओके, आणि त्याच्यानंतर मग क्युनिडिन आहे तो त्याचा इफेक्ट शो करणार आहे. ओके, सो त्याचे रिझन बघूया की का फर्स्ट हार्ट जे आहे ते डिजिटॅलिस थेरपी त्याला देणं गरजेचं आहे टू अचीव अ थेरापेटिक इफेक्ट ऑफ दिस क्युनिडिन. दॅट इन्क्लूड डिजिटॅलिस करेक्ट्स द हार्ट फेल्युअर ऑफन असोसिएटेड विथ फिब्रिलेशन. ओके, सो डिजिटॅलिस आपण बघितलेलं आहे इट प्रोड्युसेस अ पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट ऑन हार्ट, राईट. सो दॅट्स वाय डिजिटॅलिस जनरली करेक्ट्स द हार्ट फेल्युअर ऑफन असोसिएटेड विथ फिब्रिलेशन. ओके, सो हार्ट फेल्युअर जे झालेलं आहे विच इज असोसिएटेड विथ ॲट्रियल फिब्रिलेशन्स, त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट डिजिटॅलिस अराईज करतं आणि त्याच्यामुळे हार्टचं जे हार्ट फेल्युअर जे झालेलं आहे ते नॉर्मलला आणायचं काम डिजिटॅलिस करणार आहे. ओके, then quinidine therapy alone may lead to a rapid ventricular rate during the conversion of fibrillation to normal sinus rhythm. ओके, सो जेव्हा क्युनिडिन जेव्हा अलोन यूज केलं जातं तेव्हा ते काय त्याचा इफेक्ट काय मिळणार आहे हार्टवर, ते क्युनिडिन काय करणार आहे की रॅपिड व्हेंट्रिक्युलर रेट ड्युरिंग द कन्वर्जन ऑफ फिब्रिलेशन टू नॉर्मल रिदम. ओके, सो ॲट्रियाचं जे फिब्रिलेशन आहे ते जेव्हा नॉर्मल रिदमला आणण्याची ॲक्शन जेव्हा क्युनिडिन करणार आहे त्याच्यासोबत तो काय करणार आहे रॅपिड व्हेंट्रिक्युलर रेट. ओके, सो व्हेंट्रिक्युलर रेट जो आहे तो रॅपिड होतो. ओके, सो इन ॲट्रियल फिब्रिलेशन वेअर मेनी व्हेंट्रिक्युलर प्रीमॅच्युअर बीट्स आर प्रेझेंट. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये काय आहे की व्हेंट्रिक्युलर प्रीमॅच्युअर बीट्ससुद्धा प्रेझेंट असणार आहेत. ओके, अँड डिजिटॅलिस सर्व्स टू स्लो दिस व्हेंट्रिक्युलर रेट वाईल क्युनिडिन अबॉलिशेस द प्रीमॅच्युअर बीट्स. ओके, सो त्याच्यामुळे डिजिटॅलिस काय काम करणार आहे तर इट कॉजेस द स्लो डाऊन ऑफ व्हेंट्रिक्युलर रेट. ओके, सो व्हेंट्रिक्युलर रेट जो आहे त्याच्यामध्ये जे प्रीमॅच्युअर बीट्स भेटणार आहेत व्हेंट्रिकल्सचे ते डिजिटली स्लो करतं आणि त्याच्यानंतर मी क्युनिडिन काय करणार आहे विच अबॉलिशेस दिस प्रीमॅच्युअर बीट आणि मग टोटल ते प्रीमॅच्युअर बीट्स आहेत ते अबॉलिश करायचं काम क्युनिडिन करतं. ओके, सो दॅट्स वाय दिस टू ड्रग्स आर जनरली म्हणजे हे दोन ड्रग कसे यूज केले जातात तर फर्स्ट जे आहे ते डिजिटॅलिस थेरपी दिली जाते आणि त्याच्यानंतर मग क्युनिडिन थेरपी कंटिन्यू केली जाते. ओके, का केली जाते हे रिझन आपण इथे बघितलेलं आहे. ओके, एक्झाममध्ये हे रिझन विचारलं जाऊ शकतं की हार्ट फेल्युअरमध्ये जनरली डिजिटॅलिसची प्रायो ट्रीटमेंट का दिली जाते आणि त्याच्यानं बिफोर युजिंग अ क्युनिडिन यूज करायच्या आधी डिजिटॅलिसची ट्रीटमेंट जी आहे ती हार्टला का दिली जाते. ओके, कारण का क्युनिडिन जर सिंगल यूज केलं इट कॉजेस द जनरली इन्क्रीज इन टू द रॅपिड व्हेंट्रिक्युलर रेट. ओके, सो व्हेंट्रिकल्सचा रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके, ऑलरेडी ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये व्हेंट्रिक्युलर जे आहे ते इरेग्युलर मॅनरमध्ये त्याचा रेट इन्क्रीज झालेला असतो. क्युनिडिन जर सिंगल यूज केलं तर त्याचा रेट जो आहे तो अजून इन्क्रीज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे अजून सिव्हिअर कंडिशन अराईज होऊ शकते. ओके, पण डिजिटॅलिस जर यूज केलेला असेल तर त्याच्यामुळे काय करणार आहे डिजिटॅलिस काय करणार आहे की पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट शो करणार आहे. ओके, मीन्स हार्ट फेल्युअरच्या कंडिशनमध्ये इट कॉजेस इट करेक्ट्स दिस हार्ट फेल्युअर कंडिशन्स. ओके, सो हार्टची जो पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट आहे म्हणजे हार्ट रेट हे प्रॉपरली करायचं काम जे आहे ते डिजिटॅलिस करणार आहे आणि त्याच्यानंतर मग क्युनिडिन जर यूज केलं तर त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा व्हेंट्रिक्युलर रेट जो दिसत होता तो काय होणार आहे डिमिनिश होणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते दोन ड्रग कसे ॲक्शन शो करणार आहेत की डिजिटॅलिस काय करणार आहे इट सर्व्स टू स्लो द व्हेंट्रिक्युलर रेट. ओके, सो डिजिटॅलिस व्हेंट्रिक्युलर रेट डिक्रीज करणार आहे आणि त्याच्यानंतर क्युनिडिन काय करणार आहे इट अबॉलिशेस द प्रीमॅच्युअर बीट्स. ओके, सो जे प्रीमॅच्युअर बीट्स मिळत होते ते अबॉलिश करायचं काम क्युनिडिन करतं अँड देअरफॉर दे बोथ आर जनरली यूज्ड. First priorly digitalis is used and then this quinidine is used. Okay, and it is effective in heart failure conditions. Okay, where atrial fibrillation or ventricular fibrillation is arises. Okay,
So this is generally therapeutically used in the condition like atrial flutter, paroxysmal atrial tachycardia and ventricular tachycardia, atrial and ventricular premature beats, ventricular fibrillations and ventricular flutter. ओके, सो ऑल ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. ओके, सो ॲट्रियल फ्लटर आहे की ॲट्रियामध्ये राईट साईडच्या ॲट्रियामध्ये काय होतं, इम्पल्स अबनॉर्मली जनरेट होतात, त्यांची रिएंट्री होते, त्यांच्या कंडक्शन ब्लॉकमुळे ते तिथे सर्क्युलेट होत राहतात आणि त्याच्यामुळे ॲट्रियाचा जो रिदम आहे तो इरेग्युलर होतो. ओके, पॅरोक्सिझमल ॲट्रियल टॅकिकार्डिया अँड व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. ओके, so tachycardia is nothing but the increase into the heart rate. Okay, so both area atria and ventricles मध्ये काय होणार आहे, abnormal beating होणार आहे हार्टचं. ओके, atrial and ventricular premature beats are observed due to the ectopic foci, okay, or ectopic pacemaker activity, and ventricular fibrillation and ventricular flutter is there. Okay, so ventricles मध्ये fibrillation, that is from the left ventricle, it circulates to the right ventricle. Okay, and flutter which is associated with only a right portion of this ventricle. Okay, so this flutter and fibrillatory effect in the ventricle region which corrected with the help of this quinidine drug. Okay, so quinidine drug which is generally effective in heart failure along with digitalis, and also it is effective in atrial flutter, paroxysmal atrial tachycardia, ventricular tachycardia, atrial and ventricular premature beats, ventricular fibrillation and ventricular flutter. Okay, so here it is the therapeutic uses of quinidine. Okay, so इथे जो मेजर ड्रग आहे क्विनिडीन तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, सो ह्याच्यावर स्पेसिफिकली ब्रीफ क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेले आहेत. ओके, कन्फर्म क्वेश्चन ह्याच्यावर असतो, ह्याच्यावर रिझनसुद्धा कन्फर्मली विचारलं गेलेलं आहे. ओके, सो त्याच्यामुळे आय थिंक तुम्हाला क्विनिडीन जो आपण ड्रग घेतलेला आहे, फर्स्ट ड्रग घेतलेला आहे ॲज एन अँटी ॲरिथमिक ड्रग, त्यातल्या जे सगळे पॉईंट आहे त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेले आहेत, कार्डियक ॲक्शन्स त्याच्या बघितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे टॉक्झिसिटी बघितलेली आहे, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स बघितलेले आहेत, त्याचे प्रिपरेशन बघितलेले आहेत, त्याचे इंटरॅक्शन, फार्माकोकायनेटिक कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. ओके, आणि मग आपण त्याचे थेरॅपेटिक युजेससुद्धा डिस्कस केलेले आहेत. ओके, सो ब्रीफ पार्ट आपण आज कवर केलेला आहे. आय थिंक तुम्हाला सगळे पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित कळले असतील. ओके, सो दिस क्विनिडीन कम्स इन टू द फर्स्ट क्लास. ओके, दॅट इज ड्रग दॅट डिप्रेसेस द मायोकार्डियल. ओके, मायोकार्डियम. ओके, हार्टचे जे मायोकार्डियम लेअर आहे ते डिप्रेस करतात. ओके, सो फर्स्ट आपण बघितलेला आहे क्लास इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली ऑलवेज डिप्रेसंट. एक्झाम्पल प्रोटोटाइप ऑफ ड्रग इज क्विनिडीन. ओके, नाउ नेक्स्ट ड्रग दॅट इज प्रोकेनामाइड. ओके, so these prokenamide drugs which is generally effective in both, that is orally and through the injection route. Okay, so it is generally free from toxic effect on the central nervous system, and its local anesthetic property as which is generally similar to प्रोकेन. ओके, सो लोकल ॲनेस्थेटिकमध्ये आपण बघितलेलं आहे प्रोकेन. ओके, लाईकवाईज सेम लोकल ॲनेस्थेटिक इफेक्ट विच इज कॅरीड विथ द हेल्प ऑफ प्रोकेनामाइड. प्रोकेनामाइड सेम ॲनेस्थेटिक इफेक्ट शो करणार आहे, लोकल ॲनेस्थेटिक इफेक्ट, अँड ऑल्सो इट डज नॉट प्रोड्युसेस अ टॉक्झिक CNS इफेक्ट. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम रिलेटेड जे इफेक्ट आहेत, कन्फ्युजन वगैरे आहे, ओके, सायकोसिस लाईक कंडिशन्स आहेत, त्या हे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत ते प्रोकेनामाइडमुळे अराईज होत नाही. ओके, आणि बोथ ओरल आणि इंजेक्शन रूटने तो दिला जातो. ओके, so prokenamide which is a type 1A antiarrhythmic agent that is used intravenously, and PO that is per OS means oral route. Okay, and used for the treatment of SV that is synovial or ventricular arrhythmias. ओके, सो ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये, या अरेथमियांच्या ट्रीटमेंटमध्ये जनरली यूज केला जातो. मोड ऑफ ॲक्शन जर आपण बघितली तर इनिबिट्स ट्रान्समेम्ब्रेन सोडियम इन्फ्लक्स, देअर बाय डिक्रीजेस द कंडक्शन वेलॉसिटी. ओके, सो सेम क्विनिडीनसारखी ॲक्शन आहे. इट डिप्रेसेस द सोडियम इन्फ्लक्स अँड देअर बाय इट डिक्रीजेस द कंडक्शन वेलॉसिटी ऑफ हार्ट. ओके, अँड इट इन्क्रीजेस द ड्युरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ॲक्शन पोटेन्शियलचा जो ड्युरेशन आहे तो इन्क्रीज करणार आहे, अँड ऑल्सो इन्क्रीजेस द थ्रेशोल्ड पोटेन्शियल टुवर्ड्स द झिरो. ओके, सो जे मॅक्झिमम थ्रेशोल्ड पोटेन्शियल
जे पीक लेवल अटेंड करतं त्याची जी स्ट्रेंथ आहे ती तो इन्क्रीज करणार आहे. ओके, सो सेम आहे मोड ऑफ ॲक्शन ॲज सिमिलर टू दॅट ऑफ quinidine drug. Okay, so procaine derivatives which produces the similar action to that of quinidine. Okay, so mode of action of procainamide, that is procainamide binds to open an inactivated sodium channel and prevents the sodium influx. Okay, and thereby showing the rapid upstroke during the zero phase. Okay, so therefore जो रॅपिड अपस्ट्रोक मिळत होता म्हणजे जो पीक मिळत होता फेज 1चा तो काय होतो स्लो रेटमध्ये होतो. ओके, ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ प्रोकेनामाइड इज दॅट हायपोटेन्शन अँड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. ओके, now we continue with the pharmacological action of procainamide. Okay, so procainamide which produces a pharmacological action that include a cardiac effects. Okay, so cardiac effects जे आहेत which is similar to quinidine. Okay, so quinidine मध्ये जे आपण cardiac effects बघितलेले आहेत तसेच सिमिलर फार्माकोलॉजिकल इफेक्ट जे आहेत ते प्रोकेनामाइड ड्रगमध्ये मिळतात. ऑटोमॅटिसिटी आहे, एक्सायटेबिलिटी आहे. ओके, ऑटोमॅटिसिटी काय होणार आहे डिक्रीज होते, राईट. एक्सायटेबिलिटी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह पिरियड आहे तो काय होणार आहे प्रोलॉंग होणार आहे. ओके, कंडक्शन वेलॉसिटीवर काय इफेक्ट होता क्युनिडिनचा कंडक्शन वेलॉसिटी डिक्रीज करतं. ओके, एव्ही कंडक्शन काय आहे एव्ही कंडक्शन जे आहे ते एव्ही नोडमध्ये इन्क्रीज होणार आहे आणि बंडल ऑफ हिसमध्ये डिक्रीज होणार आहे, राईट. आणि कॉन्ट्रॅक्टिलिटीमध्ये आपण काय बघितलं होतं तर क्युनिडिन आहे विच इज जनरली विच पजेस द exerts on negative inotropic effect. Okay, means it decreases the heart rate. Okay, that is it depresses the contractility of heart, right. blood pressure काय करतं तर फॉल इन ब्लड प्रेशर इफेक्ट दिसतो, राईट. आणि अदर ॲक्शनमध्ये आपण बघितलेलं होतं की स्केलेटल मसल डिप्रेसंट ॲक्शन आहे. ओके, आणि ज्या अदर ॲक्शन्स आहेत विच इज स्पेसिफिकली असोसिएटेड विथ क्युनिडिन. बट इकडच्या ज्या हार्ट ॲक्शन जे आपण बघितलेले आहेत ऑटोमॅटिसिटी, एक्सायटेबिलिटी, रिफ्रॅक्टिव्ह पिरियड, ओके, कंडक्शन वेलॉसिटी, एव्ही कंडक्शन, देन कॉन्ट्रॅक्टिलिटी, ब्लड प्रेशर विथ त्याचे जे इफेक्ट आहेत ते सिमिलर आहेत क्युनिडिनसारखेच. ओके, प्रोकेनामाइडचे सेम इफेक्ट आहेत कार्डियक इफेक्ट्स. ओके, ब्लड प्रेशरचा पण सेम इफेक्ट आहे. इट कॉजेस द हायपोटेन्शन दॅट इज फॉल इन ब्लड प्रेशर. ओके, next is that if we see the pharmacokinetic feature, that is it is absorbed rapidly. Okay, and almost completely from the GI tract. ओके, सो त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते कम्प्लिटली होतं रॅपिडली होतं इन GI ट्रॅक्ट. ओके, सो इट इज लार्जली एक्सक्रिटेड अनचेंज्ड इन टू द युरिन. ओके, एक्सक्रिशन जे आहे ते अनचेंज फॉर्ममध्ये होतं युरिनमध्ये. इम्पेअरमेंट ऑफ रिनल फंक्शन दॅट कॉज द क्युम्युलेटिव्ह प्रोकेनामाइड टॉक्झिसिटी. ओके, सो ह्याचं एक्सक्रिशन जे आहे इलिमिनेशन जे आहे ते थ्रू किडनी आहे. ओके, सो जर एखाद्या पेशंटमध्ये जर किडनी डिसऑर्डर असेल, जर प्रॉपर युरिन फॉर्मेशन आणि युरिनचं एलिमिनेशन होत नसेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे प्रोकेनामाइड आहे ते बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची टॉक्झिसिटी अराईज होऊ शकते. ओके, so these are the pharmacological action and pharmacokinetic characters which is associated with procainamide drug. Okay, now next we continue with adverse reactions of procainamide drug. Okay, so adverse reactions that is associated with procainamide, that is it causes the hypotension and generally anorexia, nausea, vomiting, cardiotoxicity which is similar to that of quinidine. Okay, so quinidine like जे इफेक्ट्स आहेत anorexia आहे, nausea, vomiting, cardiotoxicity आहे, hypertension effect आहे. Okay, similar adverse effect which is associated with procainamide drug. Okay, next is that therapeutic uses of procainamide drug. Okay, so generally this procainamide drug is used in the treatment of atrial and nodal premature beats. Okay, so atria आणि जे नोड आहेत SA नोड AV नोड आहेत त्याच्यामध्ये जे प्रीमॅच्युअर बीट्स अराईज होतात त्याच्या ट्रीटमेंटसाठी जनरली यूज केला जातं. देन पॅरोक्सिझमल ॲट्रियल टॅकिकार्डिया. ओके, सो ॲट्रियल रिजनमध्ये जो हार्ट रेट इन्क्रीज होणार आहे टॅकिकार्डिया टाईप अरिथमिया दिसणार आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातं. नेक्स्ट व्हेंट्रिक्युलर प्रीमॅच्युअर बीट्स, व्हेंट्रिकलमध्ये जे मॅच्युअर बीट्स अराईज होतात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातं. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे, व्हेंट्रिकल्स रिजनमध्ये हार्टबीट इन्क्रीज होतात. देन एक्टॉपिक रिदम ड्युरिंग द डिजिटॅलिस टॉक्झिसिटी, डिजिटॅलिसच्या टॉक्झिसिटीमुळे जे एक्टॉपिक पेसमेकर ॲक्टिव्हिटी दिसून येते. ओके,
जे हार्टबीट जे आहेत ते इन्क्रीज होतात. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातं प्रोकेनामाइड ड्रग अँड ऑल्सो यूजफुल इन द पेशंट whom क्विनिडीन प्रोड्युसेस अ सिंकोनिझम. ओके, सो क्विनिडीन जो मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग आहे अँटी अरेथमिक ड्रग, तो जो त्याच्या ॲडवर्स इफेक्टमध्ये आपण बघितलेला आहे, इट कॉजेस द सिंकोनिझम लाईक इफेक्ट. ओके, सो त्याच्या टॉक्सिसिटीमुळे काय होतं, त्याच्या ॲक्युम्युलेशन जर झालं, त्याचा डोस जर जास्त झाला तर त्याच्यामुळे सिंकोनिझम हा ॲडवर्स इफेक्ट मिळतो. ओके, अँड दिस जनरली ते जे सिंकोनिझम आहे ते ट्रीट करण्यासाठी क्विनिडीन प्रोकेनामाइड हा ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो दिस इज द युजेस ऑफ थेरापेटिक युजेस ऑफ प्रोकेनामाइड ड्रग. ओके, सो इथे फर्स्ट क्लास जो आहे तो संपलेला आहे. ओके, नेक्स्ट रिमेनिंग क्लासेस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, सो आजचं लेक्चर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यातला मेजर पार्टवर कंपल्सरी हमखास क्वेश्चन जो आहे तो एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की क्विनिडीन हा मेजर प्रोटोटाईप ऑफ अँटी अरेथमिक ड्रग आहे आणि त्याच्यावर हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये आहे. ओके, सो त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमधला कोणताही पॉईंट जर तुम्हाला क्लिअर झाला नसेल, कळला नसेल, तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. मी अजून इझी वेने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.